हाय फ्रेंड्स. मी आज तिळाच्या पोळ्या करणार होते. तर म्हटलं चला ज्या बहिणींना येत नाहीत त्यांना पण शिकायला मदत होईल म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. चला तर मग मी दाखवते तुम्हाला कशा बनवायच्या तिळाच्या पोळ्या. तर आपण यासाठी इथे कढई ठेवलेली आहे आणि आपण तीळ घेणार आहोत. तीळ स्वच्छ करून घ्यायचे आधी, त्यामध्ये काही आहे का पाहून घ्यायचं, किडे वगैरे. आणि स्वच्छ पाहितल्याच्या नंतरच आपण ते भाजून घ्यायचे. ते चांगले भाजले की थंड करायचे. तर मी इथे 2 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपण टाकणार आहोत 2 वाटी साखर. आणि तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी जास्त टाका. आणि ते भाजल्याच्या नंतर आपण आधी तीळ मिक्सरमध्ये काढायचे आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि ते एकत्रच फिरून घ्यायचं, नाही तर ते व्यवस्थित मिक्स होणार नाही. एकत्र थंड झाल्याच्या नंतरच तीळ आपण हे सगळं मिश्रण काढायचं आहे. तर या 2 वाट्यामध्ये साधारणतः 10-12 पोळ्या होतात. जशी तुमच्याकडे फॅमिली असेल तसे तुम्ही बनवू शकता कमी जास्त प्रमाणात. तर हे तीळ थोडेसे तडतडायला लागले की आपण समजायचं की आपली तीळ भाजलेली आहेत आणि गॅस बंद करायचा आणि तीळ थंड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपण तीळ आणि साखर मिक्स केलेली आहे आणि आता मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. तर हे तीळ आणि साखरेचं जे मिक्सचर जे आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे, तर त्यामध्ये आपण चमचा किंवा 2 चमचे पाणी टाकायचं आहे आणि ते मिक्स करायचं आहे. जास्त जर टाकाल तर ते पातळ होईल आणि त्याची पोळी लाटता येणार नाही. आणि पीठ तयार करताना आपण ही पोळी बनवण्यासाठी कणिक तिंबणार आहोत, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि मीठ पण. नाहीतर तेल जर नाही टाकणार तर ती पोळी लवकर तुटणार नाही. यासाठी आपण थोडंसं त्यामध्ये तेल टाकणार आहोत आणि या तिळाच्या याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत, नाही तर ते पोळीमध्ये भरताना सगळं बाहेर येईल आणि तुमची पोळी फुटून जाईल. आणि आता आपण पोळी लाटूया आणि मी दाखवते तुम्हाला कशी होणार आहे पोळी. हे बघा, मी इतका छोटा पोळीचा गोळा घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण हे सारण भरूयात. आणि गोळा बनवताना जी वरची साईड येते तीच आपण बंद केल्यानंतर पिठामध्ये घोळवून वरती तीच लाटताना घ्यायची, नाहीतर तुमची पोळी फुटण्याची शक्यता असते. तर तुम्ही अशा प्रकारे जर पोळी लाटली तर ती तुमची फुटणार नाही. अशा बारीक बारीक टिप्स तुम्हाला कोणी देणार नाही, ज्या मी तुम्हाला इथे देते. आणि आता आपण पोळी लाटूयात आणि भाजूयात छान. आणि हे पाहू शकता किती छान प्रकारे आपली पोळी फुगलेली आहे आणि किती सुंदर झालेली आहे. आता यावरती मस्त तूप लावूयात, साजूक तूप. आणि दुधाबरोबर पण खाऊ शकता किंवा असंच खाऊ शकता. तर बाय बाय फ्रेंड्स.